नमस्कार। आज दिवस हा भाग्याचा, आज दिवस हा सौख्याचा। आजचा दिवस घोगाळे, नारगोळी आणि शांतिवन या तिन्ही गाव परिवारासाठी आनंदाचा आहे, उल्हासाचा आहे आणि हर्षाचा आहे। कारण वर्धापन दिन आम्ही साजरा करीत आहोत आणि त्या निमित्ताने आजचा हा उत्सव आमच्या तिन्ही गाव परिवारासाठी अतिशय मौलाचा आहे। हा वेगळाच आनंद सर्व गावकऱ्यांना झालेला आहे। आता आम्ही माऊलीला आणण्यासाठी चर्चमध्ये जाणार आहोत। त्यानंतर या चर्च जवळ माऊलीची रोजरी होणार, भक्ती होणार आणि त्यानंतर संपूर्ण तिन्ही गाव परिवार आमचे जावई सासवरण्या सुद्धा या सहभागी आज झालेले आहेत। आम्ही एकत्र स्नेहभोजन घेणार आहोत आणि स्नेहभोजन झाल्यानंतर रात्री महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा, ज्युनियर पासून सीनियर, फर्स्ट स्टँडर्ड तर कॉलेजपर्यंत, डिग्रीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स स्पर्धा आम्ही आयोजित करतोय आणि सर्वांना आम्ही बक्षीस देतोय। हे उल्लेख मला आनंद अशासाठी होतोय की सर्व गाव परिवार ह्या आनंदाच्या याच्यात सहभागी होत असतोय। यासाठी तिन्ही गाव परिवारातील लोक लहानापासून थोरापर्यंत अगदी मनापासून कार्य करत असतात। विशेष करून असा एक ग्रुप आहे जो यंग आहे, तो आम्हाला हा सर्व देखावा उभा करण्यासाठी मदत करतोय आणि यंग महिला मंडळ सर्व मुलांचे गेम आणि नाचण्याचे कार्यक्रम, विशेष करून डान्स सर्व शिकवत असतात। तसंच विशेष उल्लेख करावासा वाटतो महिला वर्गाचा, त्या येतात आणि असं रुचकर असं स्वादिष्ट अन्न आम्हासाठी देत असतात। यानंतर उद्याचा कार्यक्रम मोठ्या मुलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी क्रिकेट स्पर्धा असतात आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करतोय आणि ज्युनियर पासून डिग्रीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस समारंभाचं वितरण करीत असतोय। आज आम्ही विशेष असे आमच्या क्रॉसचे मरिया मातेचे आभार मानत असताना आम्ही त्यांना विनंती करतोय, हे स्वर्गीय पित्या, तुझी अशीच कृपा आमच्या संपूर्ण गाव परिवारावर, संपूर्ण वसईवर आणि जे लोक श्रद्धा ठेवतात आणि ज्या लोकांची श्रद्धा नाही अशा लोकांवर सुद्धा तुझी कृपा कर। आजपर्यंत जसं आम्हाला अनेक संकटातून वाचवलेलं आहे, यापुढेही तू आमचं रक्षण कर। हे पवित्र मरिये, आम्हासाठी तुझ्या पुत्राजवळ विशेष अशी मध्यस्थी कर। तिन्ही गाव परिवारातर्फे मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतोय। आज आमच्या गावात क्रॉसचा वर्धापन दिवस साजरा करायला सुरू केलेला आहे। आज आम्ही सगळे इथे सहभोजनाच्या तयारीसाठी जमलेलो आहोत। आज आमच्या गावातल्या सर्व स्त्रिया येऊन आमच्या कामामध्ये आम्हाला मदत करत असतात। चांगलं रुचकर जेवण बनवलं जाते। संध्याकाळी देवळातून माऊली आणली जाते बँडच्या द्वारे आणि आम्ही मग संध्याकाळी त्यांची प्रार्थना करतो। नंतर संध्याकाळी आमचा जेवणाचा कार्यक्रम असतो, सहभोजनाचा कार्यक्रम असतो। तुम्ही काय करायचं लाडलाचं पाणी काढायला पेपरासाठी पेपरात हा पेपरात गोरडी बाई संध्याकाळी सगळ्यांनी जेवायला या, घराची मस्त रांधतात। आमच्या इकडे चिकन भाजी, टेपरात, गुळगुळे, चिकन चिली, चणे, डाळ, ते सर्व काही आम्ही आज त्यालाच जेवण आहे, नाहीतर जेवण नाही। सर्वांसाठी जेवण खुला
सर्वांसाठी सर्वांसाठी जेवण प्रार्थनेला या आणि जेवण जेवून जा. सहभोजन आहे आज आमच्या गावाचं. मिरची आणू, घराची बाई काय करायचं घेतले आज? भाजी, पेपरात चिकन करी, चिकन करी. ही काय चिकन करी का? टेपरात हे टेपरात. पडवळ भाजी जरा बघू बस ना उडी. दोन कांद्याला आपण बघितलं पाया अजून पाय. साता मम्मी काय करते? मिरच्या कापिते, मिरच्या कापूचे. फक्त देखरेख करते, अच्छा तू फक्त देखरेख. वहिनी सुपरवायझर आपली. तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान.
तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. मी जातो आणि तुम्हाकडे येईन. असे जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता. येशू मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा व आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरला. आता येणाऱ्या निवडणुकीत चांगल्या उमेदवाराची नेमणूक होऊन एक उत्तम सरकार लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. मर्या सदैव स्वर्गात घेतली गेली. आजारी, गरीब, निराधार लोकांना आपत्तीपासून संरक्षण व्हावे व रखरखत्या उन्हापासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोह प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईट आपासून आम्हाला सोड. पवित्र कुमाराचे कुमारी, ख्रिस्ताचे माते, विश्वकृपेचे माते, अतिशुद्ध माते, अतिवृत्त माते, त्याचप्रमाणे हे जे त्रास आहे त्याला जेव्हा सुरुवात झाली त्यापैकी कोण असेल माहीत नाही. 89 वर्षाचे इथे आहे का माहीत नाही, परंतु योगाने एक गुन्हे आहे आणि तो मला वाटतं तुम्ही सगळं पूर्ण करणार. 90 वर्ष तरी पूर्ण करणार असं वाटते. अशाच प्रकारे सगळं एकत्र येऊन प्रार्थना करून प्रार्थना करणं हे अगदी प्रेषितांच्या काळापासून आपण पाहतो. ते लोक एकत्र जमत असत प्रार्थना करण्यासाठी आणि मग त्यानंतर भाकर बोलण्यासाठी. आता या दोन्ही गोष्टी प्रार्थना आपल्याला एकत्र ठेवते. जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते एकत्र राहते आणि जे कुटुंब एकत्र सहभोजन करते किंवा भोजन करते ते एकत्र राहते. आपण बघितलं कधी कधी घरामध्ये थोडंसं काही झालं की मग प्रत्येकाची प्लेट घेऊन कोणतरी जाऊन कोणीतरी बसतो, पण मग त्यामध्ये एकी नसते. तर प्रार्थना आपल्याला नेहमी एकी ठेवण्यासाठी मार्गदर्शन मदत करत असते. प्रेषितांच्या काळामध्ये आपण सुरुवातीच्या काळात गेल्यानंतर त्यांच्यामध्ये एकीका राहिली होती. इतर लोक बघायचे पाहते किती खेळीबिळी राहतात आणि मग त्यांच्यात भर पडत गेली. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा प्रत्येकास आशीर्वाद देव. अमंगलाचे झाले भंजन, सुमंगलाचे घडले दर्शन. अमंगलाचे झाले भंजन, सुमंगलाचे घडले दर्शन. प्रभू येशूच्या चरणी भक्त वारंवार फिरावो, गीत प्रभूचे गावो. यावो यावो गीत प्रभूचे गावो. यावो यावो गीत प्रभूचे गावो. उठला प्रभूची मरण जिंकुनी नाथा हर्ष करावो, गीत प्रभूचे गावो. यावो यावो गीत प्रभूचे गावो. यावो यावो गीत प्रभूचे गावो. यावो यावो गीत प्रभूचे गावो. मनोगत व्यक्त करतं की घोगाळे, नारगुडी आणि शांतीवर ही गावकी आणि गावकीमध्ये फक्त तुम्ही गावकरीच नाही
तर मला सासरोण्या पण दिसत आहेत. सो त्यांचं देखील या ठिकाणी मी विशेष स्वागत करतो. आणि तुम्ही हा उपक्रम दरवर्षी या अशा प्रकारे एवढ्या मोठ्या जल्लोषात आणि मग या उपक्रमाला मी उत्सव असंच म्हणतोय. उत्सवाचं वातावरण या ठिकाणी निर्माण होतं आणि हे खूप सुंदर आहे. मुंबईचे आमचे जे ब्रदर आहेत, आम्ही सेमिनरीत असताना त्यांना मराठी शिकण्यासाठी ते गावात राहायला यायचे आणि असे आमचे 2 क्लासमेट गिरीजला होते आणि ते या काळामध्येच त्यांचं मराठीचं प्रशिक्षण व्हायचं. आणि गावामध्ये जेव्हा अशा प्रकारे हे गावभोजन असायचं तेव्हा ते आम्हाला सांगायचे की हे खूप सुंदर आहे आणि ह्याची त्यांना किंमत कळली. आपल्याला कळलेलीच आहे, पण कधी कधी ही किंमत कमी होते. जसं आपण म्हणतो रोज बरे त्याला कोण रडे, तसं मग दरवर्षी गावामध्ये असतंच काय चालतं वगैरे. पण या 2 दिवसांच्या प्रती तुमची जी भावना आहे ती सदैव जागृत ठेवा, कारण हे जे ट्रेडिशन आहे हे पुढे चालू राहायला पाहिजे आणि एका पिढीकडून हे दुसऱ्या पिढीकडे गेलं पाहिजे. तरी देखील आपल्या गावावरील प्रेमाखातर आज फादर विल्यम आणि फादर मॉर्गन आपल्यामध्ये वेळ काढून उपस्थित राहिले. मी फादर विल्यम आणि फादर मॉर्गन यांचं पुष्प देऊन स्वागत करीत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचं. टाळ्या वाजवा सर्वांनी. आपल्या स्नेहसागर आश्रमच्या सिस्टर आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावं. आपण पुष्प देऊन त्यांचं देखील स्वागत करूया. कामगारांचा आश्रयदाता संत योसेफाचा सण सकाळी 8 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता अशा 3 वेळेला माऊलीजवळ आपण रोजरी करणार आहोत आणि 6ची रोजरी झाल्यानंतर परत आपण माऊलीला चर्चमध्ये मिरवणुकीने पोहोचविणार आहोत. अध्यक्ष आहेत. तर आमच्या 3 गावं मिळून नारगुडी, शांतीवन आणि गोगाईवाडी अशा ह्या 3 गावं मिळून माऊलीचे आगमन झाले. रोजरीच्या प्रार्थनेचे आयोजन होते. ते आयोजन व्यवस्थितरित्या पार पडलेले आहे आणि काल सरांनी सांगितल्याप्रमाणे लहानांपासून ते थोरापर्यंत अनेकांचा इथे सत्कार झालेला आहे. अनेक मुलाबाळांचे खेळही इथे झालेले आहेत आणि अजून बरेचसे उपक्रम बाकी आहेत. तर मंडळी, काल प्रार्थनेने माऊलीला आमच्या गावामध्ये सुरुवात झाली आणि आज पुन्हा शेवटची रोजरीची प्रार्थना करून आम्ही अगदी भक्तिमय वातावरणामध्ये माऊलीला देवळामध्ये पोहोचवणार आहोत. सो फ्रेंड्स, मला आशा आहे तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल आणि नक्कीच तुम्हाला हे आमचं आयोजन नियोजन आवडलेलं असेल. तर मला हे कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला आमचा हे सगळा गावाचा जो काही प्रोग्राम आहे तो कसा वाटला. तर मंडळी, अजून एक रिक्वेस्ट आहे. तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. तर तुम्ही या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास लाईकही जरूर करा. थँक्यू.